Boyle's law. This law was formulated by Robert Boyle in 1662. It states that for a fixed amount of a gas at a constant temperature, the volume of a gas is inversely proportional to the pressure. Mathematically expressed is P is indirectly proportional to V or PV is equal to constant. म्हणजे काय तर बॉयल्स लॉ हा रॉबर्ट बॉयल्सद्वारे 1662 मध्येच फॉर्म्युलेट केला गेला होता. त्याच्या म्हणण्यानुसार काय होतं तर एखाद्या फिक्स अमाऊंटची गॅस जर घेतली आणि त्याचा जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहिला तर त्यावेळेस व्हॉल्यूम जो असतो त्या गॅसचा तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो प्रेशरच्या. म्हणजेच जर व्हॉल्यूम वाढला तर प्रेशर कमी होईल आणि प्रेशर वाढला तर व्हॉल्यूम कमी होईल. मॅथेमॅटिकली त्याला असं दाखवलं जातं पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय 1/v किंवा पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. पी फॉर प्रेशर, व्ही फॉर व्हॉल्यूम. आता आपण बॉयल्स लॉ प्रूव्ह करून बघूया. मी एका ग्लासामध्ये काही प्रमाणात पाणी घेतलंय आणि काही प्रमाण थोडं सोडलेलं आहे. जे सोडलेलं ते भाग आहे हव्याने भरलेलं. आता मी एक कार्डशीट घेतोय आणि या कार्डशीटला या ग्लासवरती झाकतोय. जसंही मी या ग्लासवरती झाकलं की त्या ग्लासला मी इन्व्हर्ट करतोय म्हणजे उलटं करतोय. जसंही मी उलटं केलं तर ग्लासमधलं पाणी हे कार्डशीट थोड्या प्रमाणात शोषून घेतंय. जसंही शोषलंय त्या पाण्याला ते याच्याने काय होतंय जे काही व्हॉल्यूम आहे एअरचा तो इन्क्रीज झालेला आहे आणि पाण्याचा जो काही इंटरनल प्रेशर आहे तो डिक्रीज झाला आहे. जसंही तो पाण्याचा इंटरनल प्रेशर डिक्रीज झाला आहे तर बाहेरच्या दिशेचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो कार्डशीटवरती इथं अप्लाय झालेला आहे. आणि याच्याद्वारे आपण इथं बॉयल्स लॉला प्रूव्ह करतोय. ज्यावेळेस आपण एखाद्या कॉन्स्टंट टेम्परेचरला एअर घेतली तर त्यावेळेस व्हॉल्यूम हा इन्क्रीज होईल तर प्रेशर डिक्रीज होईल आणि प्रेशर इन्क्रीज होईल तर व्हॉल्यूम डिक्रीज होईल. आणि हेच बॉयल्स लॉ आपल्याला काय करत असतो तर स्टेट